Hello everyone. Today's our concept is the functions of money. We are discussing second chapter in 11th economics, and name of the chapter is money. Before some videos you have been studied another important points related to the concept of money, in that the definition of money, types of money, and then the barter system and with their difficulties. Now let's discuss the functions of money. Primary functions of the functions of money means primary functions, secondary functions, and contingent functions. These all functions are money. So primary functions are fundamental functions of money, and it should ensure that smooth working of economy. तो प्रायमरी फंक्शन में मध्ये पहिलं फंक्शन आहे मीडियम ऑफ एक्सचेंज. The medium money is the serve as a medium of exchange, and it serve as means through which goods and services are exchanged, means brought and sold, means any commodity can be purchased or sold for money. म्हणजे विनिमयाचं माध्यम म्हणून पैसा काम करतो. म्हणजे पैशाच्या सहाय्याने तुम्ही कोणतीही वस्तू विकत घेऊ शकता आणि कोणतीही वस्तू विकू शकता. त्याला म्हणजे पहिलं फंक्शन आहे मीडियम ऑफ एक्सचेंज. म्हणजे दिस अ मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन आहे, हे महत्त्वाचं फंक्शन आहे. बिकॉज इट ॲटोमॅटिकली ओव्हरकम द ऑब्स्ट्रॅक्ट्स ऑफ अ बार्टर सिस्टम such as a necessary of a double coincident of want. So thus use of money make exchange a transaction very easy, quick, and smooth from buyers and sellers. So you can any commodity can be purchased or sold for money. सो प्रायमरी फंक्शन पैसा हे विनिमयाचं माध्यम म्हणून काम करतं. सेकंड फंक्शन मेजर ऑफ अ व्हॅल्यू या युनिट ऑफ अकाउंट मीन्स प्राइस इज द व्हॅल्यू ऑफ अ कमोडिटी और सर्विस एक्सप्रेस इन अ टर्म ऑफ मनी. कोणत्याही वस्तूची किंमत जी आहे ती पैशात व्यक्त केली जाते. म्हणजे किंमत म्हणजे एखाद्या वस्तूला सी दॅट किंमत म्हणजे काय आहे तर व्हॅल्यू ऑफ कमोडिटी आहे. त्या वस्तूची किंमत म्हणजे त्या वस्तूचं पैशातील मूल्य आहे, कारण किंमत ही पैशात व्यक्त केली जाते. आणि त्यामुळे मेजर ऑफ व्हॅल्यू या व्हॅल्यू ऑफ अकाउंट हे आणखीन एक प्रायमरी फंक्शन्स असं म्हटलेलं आहे की द ऑल व्हॅल्यू ऑफ ऑल गुड्स अँड सर्व्हिसेस आर मेजर इन अ टर्म ऑफ मनी. So price of all goods and services are expressed in a term of money. So by performing the common measure of value, money is also serve as a unit of account. मग प्रत्येक देशाचं हिशेबाचं साधन वेगवेगळं असतं. म्हणजे डिफरंट कंट्रीज आर यूज्ड टू एक्सप्रेस द व्हॅल्यू ऑफ कमोडिटी इन अ डिफरंट कंट्रीज. फॉर एक्झाम्पल रुपी इन इंडिया, dollar in USA, Poland, pound in UK, and in Japan, etc. And also income and expenditure of all kind asset liabilities are stated in term of money as a unit of account. पैसा हे हिशेबाचं साधन आहे. म्हणजे प्रत्येक वस्तूची किंमत ही पैशामध्ये सांगता येते. म्हणजे बऱ्याच वेळेला म्हणजे नेहमी आपण असं बघत असतो की वस्तूची किंमत ही पैशात व्यक्त केलेली असते. त्यामुळे पैसा ही दोन महत्त्वाची प्रायमरी फंक्शन्स आहेत, मीडियम ऑफ एक्सचेंज आणि सेकंड आहे मेजर ऑफ व्हॅल्यू या युनिट ऑफ अकाउंट. नेक्स्ट आहे सेकंडरी फंक्शन्स. सेकंडरी फंक्शन्समध्ये स्टँडर्ड ऑफ डिफर पेमेंट अँड स्टोअर ऑफ व्हॅल्यू दोन अँड द ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू ही तीन सेकंडरी फंक्शन्स आहेत. तो स्टँडर्ड मेकिंग स्टँडर्ड या डिफर पेमेंट बघा, अंडर द बार्टर सिस्टम taking loan was very easy, but its repayment was difficult because loan was in a form of grain and cattle. म्हणजे बार्टर सिस्टममध्ये लोन घेणं सोपं होतं, पण लोन परत देणं कठीण होतं, कारण ते जे लोन आहे ते कशामध्ये धान्य आणि गुरे याच्यामध्ये असायचे ते लोन. सो मनी फॅसिलिटेट ऑल काइंड ऑफ अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन, सर्व प्रकारचे. आणि डिफर पेमेंट इट्स रिफर टू पेमेंट टू बी मेड इन फ्युचर, की जी विलंबित देणी आहेत की जी भविष्य कालावधीमध्ये परत करायची पेमेंट आहेत. मीन्स पेमेंट टू बी मेड ॲट अ फ्युचर डेट इज कॉल्ड डिफर पेमेंट. किंवा डिफर पेमेंट रिफर्स टू पेमेंट टू बी मेड इन अ फ्युचर, भविष्यकालात द्यावयाची देणी जी असतात त्याला डिफर पेमेंट असं म्हणतात. आणि हे जे पेमेंट आहेत याच्यामध्ये आपण असं म्हणूया की मनी इज अ लिंक बिटवीन प्रेझेंट अँड फ्युचर ट्रान्झॅक्शन, की पैसा हा वर्तमान काळ आणि भविष्यकाळ यातली एक लिंक आहे, यातली एक ट्रान्झॅक्शन आहे. त्यामुळे बॉरोईंग अँड लेंडिंग आर डन इन टर्म अँड फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आर सेटल इन टर्म ऑफ मनी. म्हणजे पैशाच्या साह्यानं तुम्ही भविष्य कालावधीमधली विलंबित देणी परत देऊ शकता, हे एक पैशाचं कार्य आहे. नेक्स्ट फंक्शन आहे स्टोअर ऑफ व्हॅल्यू.
मीन्स सेविंग वेअर डिस्करेज इन अंडर द बार्टर सिस्टम ड्यू टू लॅक ऑफ स्टोअर ऑफ व्हॅल्यू. तुम्ही हे बघितलेलं आहे की वस्तू विनिमय पद्धतीमध्ये साठवण्याची क्षमता कमी असल्यामुळे वस्तूंचा साठा करता येऊ शकत नव्हता. बट टुडे वी कॅन स्टोअर अवर वेल्थ with other asset in a form of money. So money is not perishable, and it can be converted into the any form of asset when they are necessary. So money can be stored in a form of currency note, deposit in a bank, and the such storage wealth implies storage in purchasing power to be used in future. And another, according to J.M. Keynes said, money is a link between present and future. This is a very best statement which can explain the store of value very perfectly. की पैसा काय साठवण्याचं काम करतो. म्हणजे तुम्ही पैसा हा वस्तूच्या स्वरूपात म्हणजे गोल्डच्या स्वरूपात साठवून ठेवू शकता, किंवा करन्सी नोट साठवून ठेवू शकता, किंवा बँकेमध्ये डिपॉझिट म्हणून ठेवू शकता की फ्युचर इयर्सला, किंवा पैसा म्हणजे वी कॅन स्टोअर अवर वेल्थ, पैशामध्ये आपली संपत्ती साठवून ठेवू शकता. म्हणजे पैसा मनी इज नॉट परिशेबल, की नाशवंत वस्तू नाही आहे. आणि अनदर वन इम्पॉर्टंट, इट कॅन बी कन्व्हर्टेड इन टू द एनी फॉर्म ऑफ असेट वेन इवर नेसेसरी. तुम्ही पैसा कुठल्या सुद्धा ॲसेटमध्ये ट्रान्सफर करू शकता इझिली. म्हणजे स्टोअर ऑफ व्हॅल्यू इज अनदर वन सेकंडरी फंक्शन ऑफ मनी. देन आहे ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू. ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू मीन्स ट्रान्सफरिंग पर्चेसिंग पॉवर, means act as a transferring purchasing power. It facilitated transfer value from one person to another person, one place to another place. Means money as a money enjoy a general acceptability. A person can dispose of his property in Delhi and purchase new property in Mumbai. Instrument like check, bank drafts enable to transfer easily and quickly. म्हणजे ट्रान्सफर व्हॅल्यू रिअल असेट लाईक बिल्डिंग, प्लॉट, शॉप, ॲग्रिकल्चर लँड एटसेट्रा कॅन बी सोल्ड ॲट वन प्लेस आणि कॅन बी पर्चेस्ड अनदर प्लेस विथ द हेल्प ऑफ मनी. मीन्स तुम्ही ट्रान्सफर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पैसा ट्रान्सफर करू शकता. म्हणजे एखाद्या व्यक्तीला वाटलं की बाबा त्याची दिल्लीतली प्रॉपर्टी आहे ती विकून त्याला न्यू प्रॉपर्टी मुंबईत घ्यायची आहे, तर ते इझिली ट्रान्सफर होऊ शकते आणि तुम्ही घेऊ शकता इझिली. त्यामुळे मनी इज अ मॅटर ऑफ फोर फंक्शन: अ मीडियम, अ मेजर, अ स्टँडर्ड अँड अ स्टोअर. सो दीज थ्री फंक्शन्स आर सेकंडरी फंक्शन्स आहेत. फर्स्ट स्टँडर्ड ऑफ डिफर पेमेंट, स्टोअर ऑफ व्हॅल्यू अँड ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू. नेक्स्ट कंटिजेंट फंक्शन्स या टर्शरी functions. Contingent functions mean according to Kenley, modern times also perform a certain contingent functions आहेत की काही इतर कार्यसुद्धा पैशाकडून पार पाडली जातात. त्यामध्ये आहे मेजरमेंट ऑफ अ नॅशनल इन्कम. सो नॅशनल इन्कम इज एक्सप्रेस इन अ टर्म ऑफ मनी. So estimation and the distribution of money, it facilitated estimation and distribution of money. Numerous goods and services are produced in a country during a period of time when these goods and services are converted into the term of money. So calculation of money, national income is become possible because factor of productions like land, labor, capital, organization contributed national income. So all these factor get their respective reward like a rent, wages, interest and profit in a term of money. So total production and factor price are easily expressed in term of money. राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन हे पैशाच्या साह्यानं करता येणं सोपं झालेलं आहे, कारण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये राष्ट्रीय उत्पन्न हे पैशात व्यक्त केलं जातं आणि मग फॅक्टर ऑफ प्रोडक्शन असतील आणि त्यांना मिळणारे रिवॉर्ड्स असतील, की हे सर्व पैशात मापन केले जातात. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करणं सहज शक्य होतं. देन आहे बेसिस ऑफ क्रेडिट. ए मॉडर्न इकॉनॉमी इज बेस्ड ऑन क्रेडिट. पैशावर आधारलेली ही अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे कमर्शियल बँक्स क्रिएट क्रेडिट ऑन द बेसिस ऑफ देअर कॅश होल्डिंग. व्यापारी बँका पैसा निर्माण करत असतात विदाउट यूज ऑफ मनी. मीन्स क्रेडिट इन्स्ट्रुमेंट कॅनॉट बी ऑपरेट, वन कॅनॉट बी इश्यू चेक विदाउट हॅव्हिंग बँक बॅलन्स. सो मनी प्रोव्हाइड लिक्विड बेस ऑफ बँकिंग सिस्टम. एक पैशाच्या साह्यानं पैसा निर्माण करता येतो. बेसिस ऑफ क्रेडिट म्हणजे पैशाला आधार आहे हा पैसा, कारण आधुनिक अर्थव्यवस्था ही पैशावर आधारित असणारी अर्थव्यवस्था आहे. आणि यामध्ये कमर्शियल बँका ज्या आहेत, ह्या कमर्शियल बँका त्यांच्याकडे असणाऱ्या रोख पैशाच्या आधारे पैसा निर्माण करत असतात आणि हे पैशामुळे शक्य आहे. देन आहे इम्पार्ट लिक्विडिटी वेल्थ.
सो मनी इज कॉल्ड अ लिक्विड ॲसेट, की मनी कॅन बी इझिली कन्व्हर्टेड टू एनी असेट, आणि असेट कॅन बी कन्व्हर्टेड इन टू द मनी. सपोज फॉर एक्झाम्पल अ पर्सन कॅन परचेस गोल्ड, and if he want, he can sell it and can purchase government bond and security asset. So liquidity of money has improved the mobility of capital from a business in a loss to profit making business. It also facilitated transfer of capital from less productive use of or more productive use. यामध्ये पैसा जो आहे लिक्विड असेट आहे, की तुम्ही पैशाच्या साह्यानं it can be easily converted into the any asset converted into the money. म्हणजे पैशाच्या साह्याने तुम्ही संपत्ती निर्माण करू शकता आणि तीच संपत्ती तुम्ही पैशात कन्व्हर्ट करू शकता. म्हणजे एखाद्या तुम्ही गोल्ड परचेस करू शकता, तेच गोल्ड तुम्हाला विकायचं आहे, पुन्हा पैसे घ्यायचे आहेत, म्हणजे तुम्ही असेटही घेऊ शकता आणि त्याचे पैशात रूपांतर करून पैसाही ते वापरू शकता. त्यामुळे पैसा हा तरलता आहे. सर्वाधिक जास्त लिक्विडिटी कशामध्ये आहे, तर ती पैशामध्ये आहे. Estimation of a macroeconomic variables. Variables like a gross national product, total saving, total investment can be easily estimated in a monetary term. It also facilitated government tax collection and budget. So modern monetization economy, money has a facilitated production, distribution, saving, etc. And it encourages to international trade, transport, then formation, capital, and other institution. So other institution, financial institution. So these all estimation of a macroeconomic variable. So money help to calculate it, GNP, total saving and total investment. दीज आर इकॉनॉमिक व्हेरिएबल्स आहेत. तर अशा प्रकारे पैशाचे हे कंटिजंट फंक्शन्स आहे. सो मनी परफॉर्म व्हेरियस फंक्शन इन अ डिफरंट क्वालिटीज अँड कॅरेक्टर्स ऑफ मनी हेल्प इट परफॉर्म ऑफ these functions. So primary functions, secondary function and contingent function, these three types of functions are here. And first important is a primary functions is a medium of exchange, measure of value. Then secondary functions is defer payment, store of value, transfer of value. Contingent functions is measurement of national income, basis of credit, impart liquidity to wealth, estimate in macroeconomic variable. पैसा हा प्राथमिक, द्वितीय आणि कंटिजंट प्रकारचे कार्य करत असतो. पैसा हे विनिमयाचं माध्यम आहे, तसंच हिशेबाचं साधन देखील आहे. पैशाच्या साह्याने तुम्ही विलंबित देणी देऊ शकता, म्हणजे जी भविष्य काळामध्ये द्यायची आहेत ती देणी देऊ शकता. पैसा तुम्ही साठवू शकता. पैसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुम्ही ट्रान्सफर म्हणजे हस्तांतरित करू शकता. पैशाच्या साह्यानं राष्ट्रीय उत्पन्न मापन करता येतं. व्यापारी बँका पैशाच्या साह्याने पतपैसा निर्माण करत असतात. पैसा हा लिक्विड असेट आहे, की तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये कन्व्हर्शन करू शकता. पैशाचं कन्व्हर्टेबल आहे पैसा. त्यानंतर पैशाच्या साह्यानं आपण देशातल्या ज्या मॅक्रो इकॉनॉमिक व्हेरिएबल्स आहेत त्यांचं कॅल्क्युलेशन करू शकतो. तर पैसा अनेक प्रकारची कार्य अर्थव्यवस्थेमध्ये करत असतो. नेक्स्ट आपली एक कन्सेप्ट आहे, ते आहे कन्सेप्ट ऑफ ब्लॅक मनी. काळा पैसा ही एक कन्सेप्ट आहे, की हा जो काळा पैसा जो आहे हा कॅशमध्ये आहे, पण नॉट अकाउंटेड फॉर अँड विच टॅक्स इज नॉट पेड ऑन गव्हर्नमेंट. असा पैसा आहे की ज्याची कॅशमध्ये तर तो पैसा असतो, मोस्टली रिसीव्ह इन कॅशमध्ये, जो पैसा रोख स्वरूपात स्वीकारला जातो आणि ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचं सरकारला टॅक्स दिला जात नाही. आणि हा लीगल, म्हणजे इट कॅन बी अर्न थ्रू बोथ लीगल और इल्लीगल मीन्स. तुम्ही हा लीगली कमवू शकता किंवा इल्लीगलीसुद्धा हा पैसा घेतला जातो. मग हा पैसा कुठून तयार होतो, तर भ्रष्टाचार असेल, करप्शन असेल, बॅक मार्केटिंग असेल, होर्डिंग असेल, याच्यातून हा काळा पैसा तयार होत असतो. आणि अर्थव्यवस्थेतला हा मोठा जो काळा पैसा आहे हा अर्थव्यवस्थेसाठी म्हणजे एक मोठा हे अडचण मानली जाते. आणि याच्यामध्ये तुम्ही डिमॉनिटायझेशन हा एक टूल आहे, की ज्याच्या थ्रू तुम्ही हा काळा पैसा अर्थव्यवस्थेतून कमी करू शकता किंवा नष्ट करू शकता. आणि अशा प्रकारे ब्लॅक मनी ही एक कन्सेप्ट आहे, की काळा पैसा तुम्ही बऱ्याच वेळेला असेल, की बऱ्याच वेळेला ज्या पैशाची कुठली रिसिप्ट नसते, जो पैसा रोख स्वरूपात स्वीकारला जातो, बऱ्याच वेळेला लीगल ॲक्टिव्हिटीजमधून, इल्लीगल ॲक्टिव्हिटीजमधून सुद्धा ब्लॅक मनी निर्माण होत असतो. तर हा जो काळा पैसा असतो हा आर्थिक विकासामध्ये एक मोठी अडचण मानली गेलेली आहे. आणि अशा प्रकारे पैसा हे चॅप्टर जे आहे ते आपलं या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.